रनची जर हॅट्रिक झाली तर 500 रुपये आणि 3 षटकारांची हॅट्रिक झाली तर 500 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू मिड विकेटच्या रिजनला चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. विनायक या संघाचा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेस मात्र गॅप मध्ये खेळलेलं आहे चांगलं क्षेत्ररक्षण तर नाही म्हणावं लागणार. चेंडू जातोय कार्पेटच्या साह्याने. तोपर्यंत संधी 2 धावा पूर्ण आणि धावसंख्या झालेली ती 8. बघा मित्रांनो क्रिकेटची मॅच आहे आणि तुम्ही क्रिकेटला जगवा, चांगलं क्रिकेट खेळवा आणि त्याच्यामध्ये नाव कमवा. कारण का तुम्ही क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली ना तर नक्कीच तुमचं जे नाव आहे ना ते क्रिकेटच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये गणलं जातं. आणि कोणगाव या गावाला क्रिकेटचा वारसा लागलेला आहे. सर्व एकाच गावातील एक खेळाडू. यावेळेस मात्र मोठा फटका येतोय. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे. सुरुवात दमदार केलेली आहे इथे हमजाने. पहिल्या चेंडूपासूनच अटॅक सुरू केला मैदानाच्या आतमध्ये. फायनलचा मॅच कसा असावा तर असा सुरुवात चांगली झाली आहे. नक्कीच संदेश पाटील फायनल कशी असावी, फायनलची सुरुवात कशी असावी तर ती अशी असावी. धमाकेदार सुरुवात. इथे हमजा हा गोलंदाजाला सांगतोय की तू बस आते जा और गेंद को बाहेर देखते जा. या षटकार आणि संघाची धाव संख्या पुढे सरसावते ती 14 वरती. गोलंदाज तयार. अनिकेत ज्याने चांगली गोलंदाजी केली होती कालच्या संपूर्ण दिवसामध्ये त्याच्यावरती अटॅक करताना हमजा. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू खेळलेला आहे कार्पेटच्या साह्याने. चांगले क्षेत्ररक्षण तिथे. 1 धाव पूर्ण. हमजा सिंगल कंप्लीट करतोय. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 15 या आकड्यावर. चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल सिद्धिविनायक या संघाची. आणि आलोक मुकादम यांनी देखील म्हटलं होतं की आज आमच्या वडिलांची अॅनिव्हर्सरी आणि ही फायनल मॅच जिंकून त्यांना आम्ही ते अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट देणार आहोत. पाहूया स्वप्न पूर्ण होत आहे का. कारण का क्रिकेट आहे मित्रांनो, अनेकांचं स्वप्न हे काठावरती येऊन देखील भंग होत असतो. गोलंदाजीसाठी तयार अनिकेत. यावेळेस मात्र चेंडूला खेळलेला आहे लॉंग लेगच्या रिजनला. चेंडू जातोय ती सुरुवात. धमाकेदार सुरुवात इथे करून देताना दोन्ही बॅटर आलोक आणि हमजा. लाईव्ह न्यूज मीडियाचे शशी वर्मा यांचं देखील स्वागत असेल. त्यांचं देखील आगमन. इथे मात्र मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनच्या रिजनला चेंडू 1 बाउन्स कलेक्ट करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. मात्र तोपर्यंत संधी आहे 2 धाव पूर्ण करून घेण्याची. तर या 2 धावांनी संघाची धाव संख्या पुढे सरसावते ती पहिल्या षटकाची समाप्ती अंती. कोणताही गडी बाद नाही. 21. 21 हा आकडा आलेला आहे. 21 आकडा आपल्याला माहितीच आहे मित्रांनो. आपण प्रत्येक संकष्टीला गणपती बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य नेहमी दाखवत असतो आणि तो हा आकडा सध्याच्या घडीला एक चांगला आकडा म्हणू शकतो आपण श्री सिद्धिविनायक संघासाठी. आमचे मित्र पत्रकार शशी वर्मा देखील इथे उपस्थित झालेले आहेत. लाईव्ह न्यूजचे प्रोप्रायटर आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ही स्पर्धा तुम्हाला SSS किंवा यूट्यूब चॅनलला त्यांच्या तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. त्यांना तुम्हाला ती न्यूज तुम्हाला पाहायला मिळेल यूट्यूबच्या माध्यमातून देखील आणि SSSच्या माध्यमातून. भिवंडीमध्ये JK म्हात्रे यांचं शुभ आगमन झालंय. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय.
लाईव्ह इंडिया न्यूजचे प्रोप्रायटर शशी वर्मा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. पाण्याची सुविधा करायची मैदानाच्या मध्ये, पाण्याची माग केली आहे, त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. तर इथे पहिल्या षटकाच्या समाप्तीवर 21 धावा. मयूर काय म्हणशील, ज्या प्रकारचा अटॅक हमजाने पहिल्याच षटकामध्ये केलाय, जे के साहेबांचं शुभागमन, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच संदेश पाटील, ज्या प्रकारची सुरुवात पाहिजे होती ना सिद्धिविनायक या संघाला, त्या प्रकारची सुरुवात इथे करून देताना टीम सिद्धिविनायकचे दोन्ही बॅटर अलोक आणि हमजा याने 15 धावा आतापर्यंत कॉन्ट्रीब्यूट केले आहेत. तर अलोक मुकादम याने सुद्धा 6 धावा आतापर्यंत या संघामध्ये आपल्या कॉन्ट्रीब्यूट केलेल्या आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती, अनिकेतचं षटक खूप मागणं ठरलं. 21 धावा खर्च केल्या होत्या. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतोय. इथे गोलंदाजीमध्ये परिवर्तन, प्रशांत पाणी घेऊन नाही तर मॅसेज घेऊन गेला होता मैदानाच्या आतमध्ये की सुरुवात चांगली झाली आहे, शेवटपर्यंत दोघांनाच थांबायचा आहे, हाच संदेश तो मैदानाच्या आतमध्ये घेऊन गेला असेल. 11 मॅच 22 मार्च पासून IPL सुरू होणार आहे, ते देखील पाहायला मिळेल. इथे गोलंदाजी करताना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र हमजा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो सिली मिडऑफच्या रिजनला आणि पंचांचा 9चा इशारा येतोय. पंचांच्या डाव्या साईडला उजव्या साईडला 3 खेळाडू होते, त्यामुळे हा नो चेंडू आलेला आहे आणि हा फ्री हिट असणार आहे. पंचांच्या 3 उजव्या हातावर खेळाडू होते. एक चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बघा 27 स्टार कडून साई माऊली संघाला तर विजयी झाले. तर जेवणाची मेजवानी आहे आणि इथे मात्र चुकी करतोय क्षेत्ररक्षणामध्ये. पंचांच्या उजव्या साईडला 3 खेळाडू होते, त्यामुळेच हा नो चेंडू आला. गोलंदाज तयार गोलंदाजीसाठी. बघा 12th मॅन पाठवून द्यायचंय क्षेत्ररक्षण करणारा संघ. साई माऊली आपला 12th मॅन नाहीये, महत्वाचा सामना आहे, अंतिम सामना आहे. महेश येतोय गोलंदाजीसाठी. महेश मात्रे. पुढील चेंडू अलोक याच्या हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलाय, चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे एकदा पूर्ण, दुसरीदा देखील सहजगत्या पूर्ण होते. आणि या 2 धावा, या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती. तर आगमन होतोय महाराष्ट्र पोलीस चंद्रकांतजी मुकादम साहेबांचं. आपलं ममता चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती. धावसंख्या 25. यावेळेस मात्र जागा वाढवून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खेळलेला आहे तो पॉईंटच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे, 1 धाव पूर्ण आणि 2 धाव सहजगत्या पूर्ण झालेले. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 27 वरती. बघा अंतिम सामना आहे, 4 षटकांचा सामना आणि इथून जर 45 प्लस या धावा आल्या ना तर दडपण असू शकतो. ते सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करताना साई माऊलीच्या खेळाडूंना, बघा साई माऊलीचा संघ याने देखील खूप चांगल्या प्रकारे प्रभावित केलेला आहे. काल जवळजवळ पराभवाच्या छायेत होता संघ आणि तिथून मात्र चांगला कमबॅक केलेला. अंत असती प्रारंभ. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला चेंडूला पाठवून दिला, इनसाइड आउटचा फटका, चेंडू जातोय सीमा पार, 4 धावांसाठी चौकार. डीजे तर आगमन झालेलं आहे माताजी होम अप्लायन्सचे सोहनजी राठोड, ज्यांच्या माध्यमातून कूलर आपल्याला या स्पर्धेसाठी देण्यात आले. आपलं देखील या ममता चषक 2025 क्रिकेट स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. इथे मैदानामध्ये चांगला क्रिकेटचा नमुना पेश करताना टीम सिद्धिविनायक, ज्यांच्या माध्यमातून चांगला खेळ. बघा दोन्ही गावातील संघ आहेत.
मैत्रीपूर्ण लढत फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही संघांना एक दुसऱ्यांच्या कमजोरी पाहत हमजा याची खेळी संपुष्टात. आपण एक स्वागत आणि सन्मान करूया जोपर्यंत बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. जे के साहेबांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी सन्माननीय राम मुकादम साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शाही सन्मान आपण करायचं आहे. अशी ही संध्याकाळ झाली आहे, थंडगार हवा सुटली आहे, मात्र गरम मॅच, कारण की फायनलचा मॅच आहे आणि फायनलच्या मॅचला बघण्याकरिता जे के साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा हा मानस सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जात आहे. कोणगाव गावाची ही मोठी हस्ती आहे. नक्कीच सुनील म्हात्रे साहेबांचे वर्गमित्र आहेत ते. क्या बात आहे, म्हणजे लहानपणाचे मित्र आलेत या व्यासपीठावर, म्हणजे तुम्ही या सत्कारामध्ये जाणं फार महत्त्वाचं आहे. या सन्मानाजवळ सुनील दादा तुम्ही देखील जायचं आहे, कारण की आपल्या मित्राचं कौतुक आणि आपल्या मित्राचं सन्मान इथे होत आहे या व्यासपीठावर. हे आपण पाहतायत 3 मित्र एकत्र फ्रेममध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. प्रिन्स मूवीजच्या राजेंद्र पाटील सर पुन्हा एकदा जोडलेले आहेत आमच्यामध्ये, ज्याने अफाट मेहनत घेतली या स्पर्धेला. यावेळेस मात्र थोडंसं लांबून मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या रडारमध्ये आलेला नाही. नवीन बॅटर विराज येतोय. तत्पूर्वी संधी होती 2 धावांची. आता मात्र अलोक मुकादम आणि विराज मुकादम या 2 बंधूंची जोडी मैदानामध्ये. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 33 या आकड्यावरती. अजूनही एक चेंडू बाकी या षटकातील. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ आणि 33 धावा स्कोर कार्ड वरती. संदेश पाटील काय वाटतोय 33 धावा आणि फक्त मला तरी वाटतं की 60+ धावा होतील, कारण की खेळपट्टीवर अजूनही आलोक मुकादम आहे, चांगली बॅटिंग करतोय. विराजला हा चेंडू पूर्णपणे बॅटवर घेता आला नाहीये. डॉट चेंडू, तर 2 षटकांचा खेळ समाव आणि धावसंख्या 33 धावा धावल का बरं. सन्माननीय चंद्रकांत मुकादम साहेबांचा सन्मान आपण इथे करणार आहोत. महाराष्ट्र पोलीस आहेत. पोलीस म्हटलं की आपले रक्षक, आणि त्यांचा हा मान सन्मान इथे आपण करणार आहोत. मी विनंती करतोय विदू नायर, आपको ये स्वागत सन्मान आपके शुभ हाथों से करना है. महाराष्ट्र पोलीस इथे उपस्थित आहेत. त्यांचं मान सन्मान विदू नायर जो संचालक आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा इथे मान सन्मान आपण करतोय या व्यासपीठावर. मित्रांनो, बॉर्डरवर आपली आर्मी आणि भारतामध्ये आपले पोलीस नेहमी आपलं रक्षण करत असतात. त्यांचा हा मानस सन्मान इथे होत आहे या मुख्य व्यासपीठावर. आपण आलात या स्पर्धेमध्ये, थँक्यू सो मच साहेब. साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, गावदेवी रांजणली या स्पर्धेमध्ये चेरोबा 40+ कोणगाव संघाने क्वालिफाय केलेला आहे सेमीफायनलमध्ये. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. आपल्या गावचा संघ क्वालिफाय झालेला आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या चेरोबा 40+ संघासाठी. खूप खूप अभिनंदन. म्हणजेच उद्या संपूर्ण कोणगाव त्या स्पर्धेमध्ये उपस्थित असेल. मधुकर सूर्यवंशी इथे उपस्थित आहेत, समाजसेवक. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान इथे आपण करणार आहोत. सोहनसिंग राठोर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. आणि त्याचबरोबर सूर्यवंशी साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. पहा, पाहुणे जे आलेले आहेत खालती कोणीच थांबू नका, व्यासपीठ आपला आहे. व्यासपीठावर अजून 200 पाहुणे बसतील एवढा मोठा व्यासपीठ आहे. आपण खालती थांबू नका, हा आपला व्यासपीठ आहे, सर्वांनी या. मयूर, मॅच सुरू होत आहे. गोलंदाज येतोय महेश नाईक. यावेळेस मात्र चेंडूला खेळला होता स्क्वेअर लेगच्या रिजनला. चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एक धाव पूर्ण आणि एकच धावेवरती समाधान मानावे लागत आहे. मित्रांनो, 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 33 होती आणि त्यामध्ये ही एक धाव ऍड होते. धावसंख्या पुढे सरसावते ती 34. बघा, इथून 50+ मध्ये तर नक्कीच पाहावं लागणार आहे. मान्यवरांचं स्वागत.
सन्माननीय रणजितदादा मुकादम यांचं शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय संतोषजी मुकादम हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मधुकर सूर्यवंशी साहेब देखील जुळलेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेबांचं इथे मान सन्मान देखील होईल या मुख्य व्यासपीठावर. महेश पुढचा चेंडू घेऊन सामना करायला डावकरे आता फलंदाज विराज मुकादम आणि आलोक मुकादम अशी ही बंधूंची जोडी मैदानामध्ये. पंच काहीतरी सांगतायत. वेलकम, शुभागमन होत आहे. ज्याने हा मुख्य व्यासपीठ सजवलं, श्रीकृष्ण मंडप अँड डेकोरेटर्स एक प्रोफेशनल डीजे या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहे, डीजे धनेश अर्थात धनेशचे पिताश्री इथे उपस्थित झालेले आहेत. शरद पाटील साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फटका इथे पाहायला मिळाला. बॅट्समन विराज मुकादम याच्या माध्यमातून काऊ कॉर्नरच्या वरून चेंडूला पाठवून दिलं 6 धावांसाठी. षटकार या 6 धावाने संघाची धावसंख्या पडत असते ती 40 या आकड्यावरती. तिसरा षटकाचा खेळ चालू आहे आणि महेश गोलंदाजीसाठी तयार. महेश विरासाठी यावेळेस मात्र खेळलेला चेंडू जातो कार्पेटच्या साह्याने लॉंग ऑनच्या रिज. कोणगाव क्रिकेट मधील एक मोठं नाव, नामांकित नाव महेश. अलोकसाठी मोठा फटका. फ्लाइटेड डिलिव्हरी होती मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. फाईट नव्हती तर ओव्हरपिच चेंडू होता आणि आलोकला माहिती आहे बॅटवर जर आला असता ना, जो मुख्य द्वार जो आहे ना या मैदानाचा, तिथे चेंडू गेला असता. कॉम्पिटिंग के साथ हा स्ट्रोक खेळण्याचा 41 धावा झालेले आहेत. 41. नक्कीच मात्र बॅटच्या रडारमध्ये आला नव्हता चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस मात्र विकेटची संधी आहे आणि आलोक मुकादम बॅक टू डग आउट. वन साइड हीरो है यो वन साइड. लोपेश मुकादम जे संचालक आहेत त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते एक प्रोफेशनल डेकोरेशनचे प्रोप्रायटर शरद पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. चंद्रकांत पाटील साहेब भाजपाचे नेते उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण शरद पाटील यांचा आपण मान सन्मान करायचा आहे. एक प्रोफेशनल डेकोरेशन, एक जबरदस्त मॅनेजमेंट त्यांचं नेहमी असतो. या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून सुंदर असा व्यासपीठ सजवण्यात आलेला आहे, त्यांचा हा मान सन्मान इथे होत आहे या मुख्य व्यासपीठावर. थँक्यू. आपण या स्पर्धेमध्ये एक व्यासपीठ बनवलं आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक करतोय चूक. चेंडूला पाठवला मेडिकेटच्या रिजनला. चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. मैदानाच्या आतमध्ये मार्केट गाजवत आहे टीम असंच म्हणूया आपण. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघाच्या धावा आत्तापर्यंत धावफलकावर 30 षटकाच्या समाप्तीवर 47 धावा लागल्यात. एक चांगला टोटल उभारण्याच्या मार्गावर दिसतोय टीम.
तत्पूर्वी इथे आगमन होतोय ज्येष्ठ समाजसेवक वामनजी गुळवी साहेबांचं. आपलं सहर्ष स्वागत आहे. तर 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या झालेली 47, लॉस ऑफ 2 विकेट. महेशभाई पटेल, आपणास विनंती असेल की आपण VIP डाइज वरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपसे गुजारिश है कि आप VIP डाइज पे आना है और हमारी शोभा बढ़ानी इस टूर्नामेंट की. महेशभाई पटेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर ते 47 धावा झाले, 2 विकेट फक्त गमावलेले आहेत. पाहूया आपण बॅटिंगला पाहतोय आता मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आलेला आहे, तो म्हणजेच विकी आणि विराज ही जोड़ी तुम्हाला पाहायला मिळते. महेश भाई पटेल हमसे जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत है, तहे दिल से आपका हार्दिक स्वागत है. आपको VIP डेज पे बैठना है. आप सुनील मात्रे के शो में आए तो फिर आपको आना जरूरी था, आप आ गए, आपका हार्दिक स्वागत है. गोलंदाजीसाठी येतोय सचिन, ज्याने 2 धावा डिपेंड केल्या होता. तोच मॅजिकल गोलंदाज सचिन याला पाचारण करण्यात आलेला आहे. सचिन याच्या या चेंडूवरती हेलिकॉप्टर खेळलेला आहे. चेंडू हवेत आणि इथे मात्र सहज सोपा झेल सुटतोय. बघा, एक सोपा झेल होतं, असं वाटलं होतं झेल होऊन जाईल. ज्या प्रकारे बॉडी लँग्वेज वाटत होती ना संदेश पाटील की सहज कलेक्ट करेल, मात्र झेल सुटतोय. कालपासून हा पहिला स्ट्रोक असावा हेलिकॉप्टर, जो समोर आहे विकेट मिड विकेट या क्षेत्रामध्ये खेळल्याने मात्र ऑफ साईडला हा चेंडू आला होता. थोडासा ब्रेक झाला होता माईक, मात्र काही हरकत नाहीये. 48 धावा धावफलकावर चांगली धावसंख्या उभी करतोय मयूर टीम. नक्कीच संदेश पाटील इथून ज्या धावा येतील ना त्या डेंजर झोन मध्ये प्रवेश करतील. थोडा आम्ही स्कोअर मध्ये करेक्शन करतोय मित्रांनो. यावेळेस मात्र चेंडूला खेळलेला आहे, चेंडू जातोय शॉर्ट पॉइंटच्या रिजनला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी संधी होती, एक धावने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती. कामयाब शो, कामयाब स्पर्धा. कालपासनं जवळ 300च्या आसपास मान सन्मान झालेले आहेत. या स्पर्धेमध्ये आजही पूर्ण व्यासपीठ भरलेलं आहे. हीच स्पर्धा तुम्हाला पुढच्या वर्षी मोठ्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल. बघा 47 धावा झालेल्या आहेत. आपण नोंद घ्यायची, शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता. आमच्या ऑनलाईनला तिथे षटकार दाखवलं, माफी असावी. तर गोलंदाज पुन्हा एकदा सचिन, ज्याने मॅजिकल ओव्हर टाकलं होतं. या स्पर्धेमध्ये 2 धावा डिपेंड केल्या होत्या. या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत सामना करेल डावखुऱ्या हाताचा फलंदाज विराज मारण्याचा प्रयत्न बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. बीट होतोय बॅट्समन, बीट होतोय विकेट कीपर, मात्र कोणत्याही प्रकारची धाव नसणारे. चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी सचिन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा, धावा थांबवायला लागणार आहेत, कारण का 47 धावा डेंजर झोनमध्ये तर धावा गेलेल्या आहेत. इथून जेवढ्या धावा बनतील ना त्या अजून कठीण ठरतील चेसिंग करताना टीम साई मावली या संघाला. शेवटचे 3 चेंडू शेष. गोलंदाज सचिन पुन्हा एकदा, यावेळेस मात्र चेंडूला खेळलेल्या कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मिडविकेटच्या रिजनला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव सहजगत्या पूर्ण होतात. अशा प्रकारे या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते 49. मित्रांनो, सध्या तरी हिंदुस्थान विपक्ष पाकिस्तान अशी ही लढत सुरू आहे. 216 धावा झालेल्या आहेत पाकिस्तान संघाच्या आणि 7 विकेट गमावलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी केली आज भारतीय संघाने. ते मी अगोदरच सांगितलं आहे, पाकिस्तान फक्त टॉसच जिंकणार आहे, मॅच आपणच जिंकणार आहे. संध्याकाळी फटाक्या फुटतील प्रत्येक गावोगाव. नक्कीच अजूनही काही चेंडू शेष सचिन विराटसाठी. यावेळेस मात्र चेंडूला खेळलेला आहे आणि सुंदर झेल, अतिशय सुंदर झेल, रनिंग कॅच.
बघा म्हणतात स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक असतो, त्यामध्ये तुम्ही जितक्या जास्ती धावा काढाल ना तितके तुमच्यासाठी चांगलं असतं. मात्र इथे सचिन याने फक्त 4 धावा खर्च केले. शेवटचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने गॅपमध्ये जातोय. तिथे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं हंबल होतोय. एक धाव पूर्ण झालेली, दुसरी धाव देखील पूर्ण आणि 2च धावा. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या होते 51 आणि या स्पर्धेला जिंकण्याकरता ज्या धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते साई माऊली या संघाला 52 धावांचं आव्हान असणार आहे. भाजपा नेते चंद्रकांत दादा पाटील यांना मी विनंती करतोय की त्यांनी आमच्या सत्कार सन्मानाचा मान घ्यावा. मी विनंती करतोय. राम मुकादम साहेब यांना विनंती करेल मी, आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. रामदादा मुकादम आपण आपल्या शुभास्ते मान सन्मान करायचं. चंद्रकांत पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत भाजपचे, त्यांचा मान सन्मान आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. स्वागत आणि सन्मान देखील होणं फार महत्वाचं आहे. स्पर्धा चांगली आहे. तर इथे रामजी मुकादम आपल्या शुभास्ते हा शाही सन्मान मान सन्मान चंद्रकांत साहेबांचं करतायत. चंद्रकांतजी पाटील गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांचा हा मान सन्मान इथे केला जात आहे. जेवढे सन्मान होतील ते तुम्हाला भिवंडी न्यूजच्या माध्यमातून अर्थातच शशी वर्मा यांच्या माध्यमातून तो अपडेट नक्कीच देत असतात नेहमी. भिवंडी दर्शन हा ग्रुप आहे, त्या ग्रुपवर देखील या न्यूज येत असतात. ज्येष्ठ समाजसेवक वामनजी गुळवी साहेब उपस्थित आहेत या व्यासपीठावर. त्यांना विनंती करतोय आपण पुढे या आणि या स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. लोपेश मुकादम यांना विनंती असेल आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान करायचे. आपण वामनजी गुळवी साहेबांचं मान सन्मान इथे होत आहे. स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करताना वामनजी गुळवी साहेब लोपेश आपल्या शुभास्ते करतायत हा मान सन्मान, शाही सन्मान. गावच्या ज्येष्ठ नागरिकांचा हा मान सन्मान इथं होत आहे. सत्कार देखील होणं फार महत्वाचं आहे. ते म्हणतात ना, आताशी लहान मुलं सांगतात की आमच्या गावामध्ये आजोबा आहे, आमच्या घरी आजोबाबा आहे, तेच हे वरिष्ठ आहेत, त्यांचा मान सन्मान होत आहे. सन्माननीय रणजितदादा मुकादम सामाजिक कार्यकर्ते आहात, आपण पुढे या. आपला देखील मान सन्मान इथे करत आहोत. मी विनंती करतोय रामजी मुकादम यांना की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान करायचा आहे. श्रीधर पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. ठाणे जिल्हा कुस्ती असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे स्वागत आणि सन्मान स्वीकार करताना आपण पाहताय. तसेच सोबत दिगंबर दादा पवार देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज दीपक दादा मुकादम यांची हॅपी अॅनिव्हर्सरी आहे, लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांना पुन्हा एकदा संपूर्ण या जगभराच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया आपण. महेश भाई पटेल आपको आगे आना है, आपका भी हम स्वागत सम्मान करेंगे. सोहन सिंह राठौर आपको आपके शुभ हाथों से ये सम्मान करना है. सोहन सिंह राठौर इनके शुभ हाथों से ये मान सम्मान किया जा रहा है. स्वागत और सम्मान स्वीकार करते हुए महेश भाई पटेल. यादगार मोमेंट्स आपको याद आएंगी इस टूर्नामेंट की. 365 दिन बाद ये फिर से एक बार मुकाबला यहाँ पर होगा. आप जरूर आ जाए. सन्माननीय संतोष दादा मुकादम आपण पुढे या. नेहमी आम्हाला सहकार्य करणारे हे व्यक्तिमत्व आहेत, त्यांचं आपण हा स्वागत आणि सन्मान. रामजी मुकादम साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आपण करायचे. आम्हाला एक बाईकची चावी मिळालेली आहे, त्याला किशन आहे. ज्याची कोणाची असेल ती घेऊन जा, कारण की अलमारीची चावी आहे त्याला. स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. पाहुण्यांचं नेहमी सहकार्य राहिलेलं आहे. ममता सहकारी पतसंस्था या संस्थेला आपण पाहतोय, नेहमी त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान श्रीधर पाटील साहेब आपण पुढे यायचे. मॅच देखील 1 मिनिट फक्त, पंच 1च मिनिट. एक सत्कारानंतर आपण एक, कारण की ज्याने कोणगावाचं नाव कुस्तीच्या माध्यमातून उंच आणलं, अध्यक्ष म्हणून त्या पदावर कार्यरत आहेत, श्रीधर पाटील साहेबांचा हा मान सन्मान इथे आपण करणार आहोत. रामजी मुकादम साहेब आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. या सत्कारानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये
आजच्या दिवसातील येणाऱ्या 24 चेंडूचा खेळ बघणार आहोत आणि तिथे दोन्ही बॅटर सज्ज झालेले आहेत. लक्ष फार मोठा ठेवण्यात आलेला आहे, तो म्हणजेच 52 धावांचा 24 चेंडूचा खेळ. बॅक टू क्रिकेट. इथे गोलंदाज आलोक मुकादम पहिला चेंडू टाकत आहे. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात. बॅटर सज्ज आहे खेळपट्टीवर. महेश पहिला चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू, फुल टोल उचल. शतरक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. खणखणीत डीजे चौकाराने सुरुवात आगाज. साई मावली टीम संघाचा होत आहे. 52 धावा बनवायच्या आहेत आणि पहिल्या चेंडूवर एक फुलटा चेंडू टाकला होता गोलंदाजाने. त्याचा पूर्वीर फायदा घेता ना. ऑफस्टिकचा चेंडू इनफिल्डच्या वरतून खणखणीत चौकार. बॅक टू बॅक दुसरा धमाका महेशच्या बॅट मधून. जेवढे संचालक आहेत सर्वांनी व्यासपीठावर उपस्थित राहायचंय. ममता सहकारी पतसंस्था जी आहे त्याचे सर्व संचालक आहेत, सर्वांनी उपस्थित राहायचंय. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मागच्या 2 चेंडूवर 2 चौकार आले होते. कमबॅक देखील करण्याचा प्रयत्न तिथे झालेला आहे आलोक मुकादमेच्या माध्यमातून. डॉट चेंडू कोणत्या प्रकारचा धाव नाहीये. स्ट्रायकिंगवर फलंदाज पुन्हा एकदा महेश. पुढचा चेंडू इथे मोठा फटका खेळलाय आणि चेंडू चाललाय चाललाय. ओ माय गॉड, काय घडलं तिथे. झेल झाली असती, बघत राहिला आणि चौकार देखील गेला. ते इथे धावा झालेल्या आहेत. धावबलकावर आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत सुबोध की 14 धावा धावबलकावर. नेक टू नेक फाईट इथे आपण पाहतोय. मॅच फार मोठा आहे आणि साई मावली टीम पूर्ण तयारीमध्ये मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळत आहे. जबरदस्त कामगिरी आता सध्याच्या घडीला साई मावली टीम संघाची पाहायला मिळते. एक चांगल्या स्थितीमध्ये आहे. ज्या गोलंदाजाने प्रत्येक खेळाडूला आउट केलं, मात्र फायनलच्या मॅच मध्ये सध्या तरी त्या गोलंदाजावर अटॅक सुरू ठेवलेला आहे आणि कायम ठेवला आहे. पुन्हा एकदा चौकार. आलोक मुकादमला चोपतात ठेवला होता फलंदाज महेशने. 18 धावा तब्बल उसूल केलेल्या आहेत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. काय बॅटिंग पाहायला मिळाली. सन्माननीय दिगंबर दादा पवार आपण पुढे यायचंय. आपला मान सन्मान आम्ही इथे करणार आहोत. रामजी मुकादम साहेब आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान करायचा. आपण पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान देखील होणं फार महत्वाचं आहे. तो इथे सत्कार आपण इथे करणार आहोत. रामजी मुकादम साहेबांच्या शुभास्ते दिगंबर पवार साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मान सन्मान इथे रामजी मुकादम साहेबांच्या शुभास्ते करतोय. मोस्ट वेलकम परेश दादा महाजन उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. अठरा धावा झालेल्या आहेत धावफलकावर.
हॅलो अलोक मुकादम अलोक आपली टीम परेश महाजन प्लीज परेश महाजन के मॅच सुरू करा दीपक मुकादम कुठे आहेत महेश देसले रवी देसले मॅच सुरू करा अंपायर प्रेक्षकांनी बाउंड्रीच्या बाहेर उभे राहा प्रेक्षकांनी महेश मुकादम प्रेक्षकांना विनंती आहे अंपर आपल्या टायमिंग कमी आहे अंधार होत चाललेला आहे मध्ये कोणता ब्रेक घेऊ नका आता एक धाव इथे मिळाली नाही या चेंडूवर तर धावा फक्त 19 धावा धावबलकावर पाहायला मिळत आहेत 52 धावांचा प्रेक्षकांनी बाउंड्रीच्या बाहेर राहा सहकार्य असं जरा पुढचा चेंडू गोलंदाजाचं यश राजेंद्र पाटील अंपायर परेश महाजन जरा प्रेक्षकांना बाहेर घ्या जरा थोडं बाहेर घ्या फुलटा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव झाली आहे परेश महाजन थोडं बाजूला घ्या वादग्रस्त विषय होईल जरा बाहेर घ्या पब्लिक बाहेर व्हा घ्या बाहेर घ्या दराडे बाहेर घ्या धाव संख्या 20 परेश महाजन संदीप करायला बाउंड्री बाहेर घ्या घ्या बाउंड्रीच्या बाहेर उभे जरा संदीप परेश महाजन राजेंद्र पाटील संदीप करायला दराडे आपण बाउंड्रीच्या बाहेर प्रेक्षण घ्या जरा पुढचा चेंडू ओ हो मोठा फटका खेळलाय आणि शतरक्षक चेंडू खाली आहे आणि इथे मिळतो विकेट बॅटर आउट मागे सरक
सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण विनंती बसून असेल- घ्यायचं व्यासपीठावरती. सर्व पाहुण्यांना विनंती आहे बसून घ्या व्यासपीठ आपण. सर्व पाहुण्यांनी व्यासपीठावर बसून घ्यायचे. गॅलरीमध्ये सर्व पाहुण्यांना विनंती आहे की आपण बसून घ्या व्यासपीठावरती. भरपूर मोठा मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. अजूनही 32 धावा बनवायच्या आहेत. कोणत्या प्रकारे इथे उत्तर दिला जाईल नक्कीच येणाऱ्या चेंडूवर नक्कीच कळेल. यश गोलंदाज. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू, जोरदार अपील इथे केली जात आहे आणि इथे काय निर्णय ते पाहूया आपण. मात्र अंपायर इज बेस्ट जज. चला फिल्डिंग लावून घ्या आपण. पंचांपुढे कोणत्या प्रकारचा ऑर्ग्युमेंट्स करू नका आपण, कारण की अंपायर इज बेस्ट जज. पंचांनी बघितलं त्याच प्रकारचा निर्णय दिलाय. आलोकने अगदी सेलिब्रेशन सुरू केला होता, तुम्हाला रिप्ले मध्ये देखील पाहायला मिळाला. मात्र पंचांनी बघितलं हे सेलिब्रेशन होत असतात नेहमी. मात्र शेवटच्या मोमेंटला अंपायरने इथे फिंगर अप केलेला आहे आणि बॅटर इथे सुरक्षित आहे. यस चेंडू एक बाकी आहे. फिल्डिंग लावून घ्या आपण, एकत्र होऊ नका. ब्लाइंड लाईट सुरू झालेली आहे. आपण अगोदरच सांगितलं असतं तर आम्ही देखील तेच उल्लेख केला असता. शेवटच्या मोमेंटला आपण यस. किती चेंडू बाकी आहेत सोबत या षटकातील? आखरी गेंद बची आहे, शेवटचा चेंडू. चला मैदानामध्ये तुम्ही फक्त खेळत राहा, एकत्र येऊ नका. रोहनने लगातार 3 षटकार जर मारले तर हर्षल कोळी यांच्याकडून 5,000 रुपयाचा पारितोषिक आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि बॅटर आउट. शेवटच्या चेंडूवर विकेट. बॅटर आउट. कम ऑन डीजे. पंच साहेब उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय दिलीप दादा म्हात्रे यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच भरत पाटील देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. खेळ मिलेचं वातावरण आहे आणि फक्त क्रिकेटच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. मी त्यांना विनंती करते, रामदादा मुकदम आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दिलीप दादा म्हात्रेंचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. धावा 20 झालेल्या आहेत. 20च्या पुढे धावा आलेला नाहीये. 32 धावा पाहिजे. सोपं समीकरण आहे. 12 चेंडू आणि 32 धावा, 16ची सरासरी गाठायची आहे. स्वागत आणि सन्मान इथे रामजी मुकदम साहेब आपण आपल्या शुभ हस्ते करायचे. दिलीप दादा म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान इथे व्यासपीठावर आपण करतोय. इथे मान सन्मान इथे पाहुण्यांचं होत आहे. पुढचा चेंडू गोलंदाज कॅमेरामॅन आपण मॅचला फोकस करायचंय. गणेशचा पहिला चेंडू आणि पहिला ब्लास्ट. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय षटकार. आवश्यकता आहे. 26 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अर्ध्या झालेल्या आहेत. अर्ध्या धावा अजून बनवायच्या आहेत. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे अजूनही. गोलंदाज गणेश. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचं होतं. चेंडू बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. 26 धावा अजूनही आवश्यकता आहेत या मॅचला जिंकण्याकरिता साई माऊली टीम संघाला. आज श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघाने खूप चांगला क्रिकेट खेळला. दिवसभर ते एन्जॉय केलं, डान्सिंग केलं मैदानाच्या आतमध्ये. आता फायनलच्या मॅचमध्ये मॅच अटकली आहे. 50-50 अवस्थेमध्ये अजूनही हा मॅच तुम्हाला पाहायला मिळत आहे.
संध्याकाळ झाली, मॅच देखील तितकीच गरम आहे. गोलंदाज गणेश ज्यांनी मागच्या मॅच मध्ये 3 विकेट्स घेतले होते आपल्या षटकामध्ये. षटकार खाल्यानंतर कमबॅक करण्याची तयारी आहे आणि विकेट इथे मिळतो. बॅटर आउट. आपल्या थाईजवर थाप देतो त्या प्रकारची थाईजवर थाप देताना गणेशला बघितलं आपण. वस्तात त्याला म्हटलं जातं आणि असंही कोणगावचं नाव कुस्तीमध्ये देखील भरपूर मोठं नाव आहे. मग बैल शर्तींचं तर या परिसरामध्ये भरपूर मोठं नाव होतं. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा त्या शर्ती बघण्याकरिता या परिसरामध्ये येत असत. आता क्रिकेट फार 10 वर्षापासून हा मैदान उपलब्ध झाला आणि खूप चांगलं आयोजन झालंय ते. ओ पुन्हा एकदा मिस टाइम चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाज गणी, मिळाला विकेट. पहिला चेंडू खराब टाकला होता, त्याच्यावर डॉट आला आणि त्यानंतर 2 बॅक टू बॅक झटके देत असताना गोलंदाज गणेश. सन्माननीय भरत पाटील साहेबांचा देखील एक सन्मान करूया आपण या मुख्य व्यासपीठावर. रामजी मुकादम साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते भरतदादा पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचे. स्वागत सन्मान होता आहे या मुख्य व्यासपीठावर भरतदादा पाटील यांचा. तुम्हाला व्हीआयपी टाईजवर पाहायला मिळेल. गणी नावारूपाला आलेला हा खेळाडू मैदानामध्ये लागोपाठ आतापर्यंत दुसरा मॅच खेळत आहे. 5 विकेट आतापर्यंत त्याने पटकवलेले आहेत या सिरीज मध्ये. मोठा फटका खेळायचा होता. डॉट चेंडू मॅच पासून थोडस दूर घेऊन गेला इथे साई माऊली टीम संघाला. अजूनही क्षमता आहे, अजूनही टॅलेंट आहे, कारण की चेंडूचा खेळ बाकी आहे तो म्हणजे 7 धावांची आवश्यकता आहे. 26 बनू शकतात. तुमच्या मनगडामध्ये ताकद असणं फार महत्वाचं आहे. हा फार मोठा चेंडू असेल दोन्ही संघांसाठी. मोठा फटका येईल का? हा चेंडू लेग स्टंपवर ठेवला होता, मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक येतोय वेगाने. विराट चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव कंप्लीट. राज पाटील, राज बावल्या देखील इथे उपस्थित झालेला आहे. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अजून एक टेनिस क्रिकेट बॉलचा एक चांगला खेळाडू इथे उपस्थित झालेला आहे. तर षटकाची समाप्ती, 3 षटकाचा खेळ इथे समाप्त. धावा 27 धावा धावफलकावर. 4 गडी बाद झालेले आहेत. मधुकर सूर्यवंशी साहब आपको आगे आना है. तुम्ही पुढे या, तुमचा मान सन्मान इथे आम्ही करणार आहोत. सूर्यवंशी साहेब आपण पुढे यायचं. मी रामजी मुकदम साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आपण सूर्यवंशी साहेबांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. 25 रन चाहिए. सिल्वर जुबली कोणता खेळाडू बनवेल, बॅटर की गोलंदाज? सूर्यवंशी साहेबांचा इथे मान सन्मान इथे करत आहोत आपण मुख्य व्यासपीठावर. 24 धावांची आवश्यकता. सॉरी, चुकीची आम्हाला माहिती मिळते आमचे स्कोरर आणि त्याचबरोबर लाईव्ह ऑपरेटिंगच्या माध्यमातून. 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 6 गेंदे 24 रन. चला आपण आता सत्कार सन्मान मॅचच्या समाप्तीनंतरच करणार आहोत, कारण की 365 दिवसानंतर ही स्पर्धा येईल. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे फक्त. गोलंदाज गणी, हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू आणि इथे पकडलेली ही झेल.
होत आहे मित्रांनो, कारण की येणारे फक्त 5 चेंडू बाकी आहे. 24 धावा, 4 षटकार जर आले तर मॅच फिनिश होऊ शकतो. इथे जिंकू शकतो साई माऊली टीम. सुजित म्हात्रे आपण थोडासा संपर्क साधायचा आहे सुनील म्हात्रे साहेबांना. न्यू बॅटर ज्याने रेकॉर्ड बनवलं या स्पर्धेमध्ये, 2 डावा डिफेन्स केल्या कालच्या दिवसामध्ये. सचिन रेड कॅप मध्ये डेंजर मॅन मैदानाच्या आतमध्ये आलाय. रेड खतरा आपण पाहतोय. अटॅक या चेंडू पासूनच करावा लागेल सचिनला. 5 चेंडू 24 धाबा. ऑफ स्टिकच्या आपण पाहतोय लेंथ लाईन वर चेंडू आहे की नाही, नाही तर बाहेर निघून गेलाय. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून. 5 चेंडू 23 धाबा. इतिहास बनतात, तुटतात, स्वप्न बनतात, तुटतात, सर्व काही होत असतो. रेकॉर्ड बनेल का जाता जाता या स्पर्धेचा, या धावाची होतील का? गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय. इथे समोर उडाल्या चेंडूला, शतरक्षक चेंडू खाली आहे आणि बॅटर आउट. ममता चषक 2025 चा हा चॅम्पियन संघ ठरलाय.
सन्मान जे आहे तिथे करणार आहोत. प्रल्हाद साहेबांचं स्वागत आणि सन्मान इथं करतोय आम्ही.